आपली गवार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही ऑफिसच्या टिफिनला किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा प्रवासात सुद्धा तुम्ही एक दिवसाच्या नेऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातील गवार बटाट्याची भाजी. तर त्यासाठी मी इथं पावशेर गवार घेतलेली आहे. तर एका शेंगाचे मी 2 भाग करून घेतलेले. कोवळी शेंगा आहे, जास्त निब्बर नाही. गवारीची भाजी बऱ्याच प्रकारे बनवली जाते. रस्सा भाजी, सुकी भाजी, वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवल्या जाते. तर आज आपण हिरव्या वाटणातली गवार बटाटा भाजी बघणार आहोत. तर इथं मी मीडियम साईजचे 2 असे बटाटे कापून घेतलेले आहेत, असे जाड जाड साल काढून. आता सुरुवातीला आपल्याला ही गवार भाजून घ्यायची आहे. एक पॅन ठेवलेला आहे. आपल्याला पॅनमध्ये गवारीची शेंग भाजून घ्यायची आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे शेंग. आता आपल्याला व्यवस्थित त्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गवारीच्या शेंगाला, साधारण 3 ते 4 मिनिट. गवार भाजल्यामुळे लवकर शिजल्या जाते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते भाजल्यानंतर त्याची भाजी. तुम्ही पाण्यामध्ये उकळून सुद्धा घेऊ शकता शेंग. गवार आपली व्यवस्थित भाजलेले आहे. असे डाग पडलेले आहेत गवारीच्या शेंगावर, तुम्ही बघू शकता. मस्त भाजलेले आहेत. तर आता आपण खाली काढून घेऊया. आता इथं मी वाटण्यासाठी घेतलेलं आहे थोडेसे खोबऱ्याचे काप. तुम्ही खोबऱ्याच्या जागेत तुम्ही तीळ किंवा शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 8 ते 9 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपल्याला सुरुवातीला एक खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबरं लगेचच भाजलं जातं. भाजलेलं आपलं खोबरं तर काढून घेऊया. काढून घेतलेलं आहे. त्याच पॅनमध्ये आपल्याला मिरच्या आणि लसूण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. आलं, एक मिनिटभर आपल्याला ही लसूण आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. लसूण, आलं आणि मिरच्या सुद्धा थोड्याशा भाजलेल्या आहेत. सॉरी, माफ करा, मला सर्दी झाल्यामुळं थोडासा आवाज थोडासा बदल येत आहे. तर भाजलेला आहे. तर आता आपण काढून घेऊया खाली. भाजून घेतलेलं खोबरं, मिरची, लसूण आणि आलं सुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे. तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात त्याचा मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. 1 ते 2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता, बारीक नाही झालं तर. अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे. मी 2 चमचे पाणी घातले होतं. तर व्यवस्थित बारीक झालेलं आहे आपलं वाटण. तर आता आपण भाजी करायला घेऊया. भाजी करण्यासाठी तोच पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं 2 चमचे तेल. त्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता घालायचा आपल्याला, 1 चमचा धना पावडर. आता बनवून घेतलेलं वाटण घालायचं आपल्याला यामध्ये. आता वाटण आपल्याला 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हळद, व्यवस्थित आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे.
वाटण आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला भाजून घेतलेली शेंग, आणि कापून घेतलेलं बटाटा घालायचं आपल्याला. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मी पाणी 4 ते 5 चमचे घालून त्यामध्ये घातलेलं आहे भाजीमध्ये. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर गॅस आपल्याला एकदम बारीक करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिट शेंग आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे. तीन ते 4 मिनिट मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. मी एकदम कमी पाणी टाकलं होतं. कमी पाण्यामध्ये लवकर भाजी शिजल्या जाते. आता यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे. जास्त पातळ पण करायची नाही आपल्याला भाजी. मी दोन्ही मिळून 1 कप पाणी घातलेलं आहे भाजी शिजण्यासाठी. सुरुवातीला अर्धा कप आणि आत्ता अर्धा कप घातलेला आहे. कलरसुद्धा मस्त आलेला आहे भाजीचा, तुम्ही बघू शकता. आणखीन आपल्याला 2 मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे. कारण 80% भाजी आपली शिजलेली आहे. तर आपल्याला आणखीन 2 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. आता आपण झाकण काढून बघूया. मस्त झालेली आपली भाजी. बटाटासुद्धा शिजलेला आहे यामधलं, आणि शेंगसुद्धा शिजलेले आहे व्यवस्थित आपले. अशी मस्त झालेली आहे आपली गवार बटाट्याची भाजी. तयार झालेली आहे आपली गवार बटाट्याची भाजी. तर आता आपण खाली काढून सर्व करून घेऊया. आता आपण भाजी सर्व करून घेऊया. मस्त झालेली आहे आपली गवार बटाट्याची भाजी. तुम्ही बघू शकता आपली गवार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.